डीजीसीए विमान अपघाताचा मास्टर माइंड आहे अमोल मिटकरी यांनी हा गंभीर आरोप केलाय। आपली चूक व्हीएसआरवर ढकलू नये, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। व्हीएसआर कंपनीची विमानं डीजीसीएच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता डीजीसीएला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे डीजीसीएचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे। आणि डीजीसीएच्या परवानगीनेच व्हीएसआर कंपनीची ती नादुरुस्त विमानं दिल्या गेली, ती उडवल्या गेली आणि त्यांनी त्या पायलटचे 50-50 कोटीचे विमे उतरवले गेले होते अशी जी शंका आली त्यात पण तथ्य वाटायला लागले। आणि सुसाईड बॉम्बर जो मी आरोप करतोय तशा पद्धतीनं तो सुमित कपूर नावाचा पायलट त्यांनी बनवून पाठवला होता का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। डीजीसीए हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टर माइंड आहे। डीजीसीएनी त्यांची चूक व्हीएसआरवर लोटू नये। डीजीसीएचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक सदस्य आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता या नात्याने मी करतो।